शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये राजा काकांना खूप मोठ्या सत्याचा असा उलगडा होणार आहे. इकडे भूमी आकाश यांचा संसार रुळावरती येत भानुशाली वकिलांनी खूप मोठा सत्याचा उलगडा करत राजा काकांपर्यंत सत्य पोहोचवल्यावरती रागिणीच्या चुकीला माफी नाही असं म्हणत राजा काकांनी महाभयंकर निर्णय घेतलेला असतो. अखेर आकाशला न्याय मिळवून देत भूमी खऱ्या अर्थाने मालकीण बनणार असते आणि यासाठी राजा काकांनी घेतलेला एक निर्णय खूप मोठी कमाल करणार असतो. रागिणीच्या कारस्थानांना जर कोण आळा घालू शकेल तर ते फक्त राजा काका हे आता भानुशाली वकिलांना समजतं आणि मग सिच्युएशन समजवण्यासाठी भानुशाली वकील राजा काकांपर्यंत पोहोचत सिच्युएशन अशा पद्धतीने समजवतात की रागिणीची सगळ्या कारस्थानाचा पापाचा आता पाढा राजा काकांच्या समोर उभा राहतो. इकडे भूमी आणि आकाशचा संसार तर सुरळीत होत असतो. आकाश बरा होताच खऱ्या अर्थाने भूमी आता प्रॉपर्टीची मालकीण बनत रागिणी रस्त्यावरती येणार असते. इकडे आता शैलेश्वर तक डॉक्टरांची भेट घेतल्यावरती भूमीसमोर एक खूप मोठं सत्य उलगडतं. शैलेश्वर तक डॉक्टरांनी भूमीला सांगितलेलं असतं, एक लक्षात ठेवा, आकाश कोणत्याही क्षणी बरा होऊ शकतो आणि त्याच वेळेला तुम्हाला त्याला एक गोष्ट लक्षात महत्त्वाची ठेवण्यासाठी ते म्हणजे तुम्ही त्याची बायको आहात. कारण 7 वर्ष त्याने जो मानसिक ताण सहन केलाय त्या 7 वर्षातलं सगळं विसरून त्याला फक्त मागचं आठवेल. आत्ता त्याची मनस्थिती 7 वर्षामधलंच त्याला सगळं आठवतंय. 9 ते 10 वर्षाच्या मुलासारखा त्याचा मेंदू आहे आणि ज्या गोष्टी ॲक्सिडेंट नंतर घडल्यात त्याच त्याला आठवत आहेत. पण आता उलटं घडणार. ज्या वेळेला त्याला सत्य आठवेल किंवा तो पूर्णपणे बरा होईल त्यावेळेला त्याला गेल्या 7 वर्षातल्या गोष्टी विसरण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्ही ती काळजी घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला त्याची स्मृती परत येईल तेव्हा तुम्ही त्याला सगळे पुरावे दाखवून तुम्ही त्याची बायको आहात, त्याच्या आयुष्यात 1 वर्षभर आहात आणि अजून काही 7 वर्षातल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला त्याला सांगायच्या आहेत. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट भूमीला सांगायची असते, रागिणी आत्याचं सगळी कारस्थानं. पण आता रागिणी आत्याची कारस्थानांचे पुरावे आणि स्वतःच्या लग्नाचे पुरावे, आकाश आणि ती वर्षभर सोबत होती, आकाशसाठी तिने काय काय केलं हे सगळे पुरावे आता मात्र शैलेश्वर तक डॉक्टरांनी भूमीला आपल्या जवळ ठेवायला सांगितलेले असतात. आणि या सगळ्यामध्ये भूमी आता खूप मोठा निर्णय घेते की सगळे लग्नाचे पुरावे, सगळे लग्नाचे डॉक्युमेंट्स हे सगळं आता भूमी आपल्याजवळ ठेवून फोटो सकट सगळं मनूकडून मागून घेते. त्यानंतर शैलेश्वर तक डॉक्टर सांगतात, काही दिवसाचा प्रश्न आहे, लवकरात लवकर आकाशची तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे आणि तो लवकरात लवकर सगळं मागचं आठवेल आणि आता तुमच्याबद्दलचं सगळं विसरेल. यावरती भूमी सांगते, तुम्ही काळजी करू नका, माझ्याबद्दलचं सगळं विसरला तरी मला चालणार आहे, फक्त आणि फक्त त्याला मागच्या सगळ्या गोष्टी आठवू दे, एवढं मात्र घडू दे. यावरती वर्तक डॉक्टर म्हणतात, हे असंच घडणार आहे, फक्त तुम्ही काळजी घ्या. मग भूमी तिकडून निघते. भूमी भानुशाली वकिलांची भेट घेते. भानुशाली वकिलांची भेट घेतल्यावरती त्यांनी आता सांगितलेलं असतं की आकाशला शोधण्यासाठी रागिणी खूप मोठी कारस्थानं करते. रागिणी आकाशला शोधण्यासाठी आता जंग पछाडते आहे, ती तुम्हाला शोधते आहे. भूमी सांगते, काळजी करू नका, मी माझे सिम बदललेले आहेत, म्हणजे पहिलं जुनं सिम तर मी काढून टाकूनच दिलं आणि दुसरं सिम एक ठेवलं आहे, त्याच्यातच ते फोनमध्ये टाकून मी त्यांना कॉल करते, दुसरं सिम काढते, तिसरं टाकते आणि ते नेहमी ॲक्टिवेट ठेवते. तिसऱ्या सिमचा नंबर फक्त आणि फक्त माझ्या बाबांकडे आहे, ते मला कधीही कॉल करू शकतात, कारण त्यांना इमर्जन्सी आली तर पटकन माझ्यापर्यंत ते पोहोचण्यासाठी मी हे सगळं केलं आहे. पण बाकी कोणालाही हा नंबर नाही आहे आणि हा नंबर तुमच्याकडे, तुम्ही मला काही वाटलं तर कॉल करू शकता. असं म्हणत तिसरा नंबर फक्त भूमी, भानुशाली वकील आणि आता तिचे वडील या दोघांकडेच देते. मग भूमी सांगते की आता कोर्टाची नोटीस मिळाल्यावरती त्या आकाशला शोधण्याचा प्रयत्न करतील आणि भानुशाली वकील म्हणतात, जर का कोर्टाने जितका पिरियड दिला आहे, म्हणजे जवळजवळ 30 दिवसाची मुदत दिलेली आहे, या 30 दिवसामध्ये जर का आकाशने सही करण्यासाठी कोर्टात आला नाही तर हे फ्रॉड मानून हे पूर्णपणे तुमच्या सहीचे कागदपत्र रद्द होतील. ही सगळी गोष्ट आता भूमीला समजते की महिनाभराच्या आतमध्ये आकाशचं आत्यांपर्यंत भेटणं हे खूप आता आपण पाळायला पाहिजे की महिनाभरापर्यंत आकाश आत्याला भेटायला नको. भूमी आता हे मोठं कठीण काम स्वीकारते आणि भूमी सांगते, ठीक आहे, मी महिनाभर आत्याला मिळून देणार नाही, पण ऑलरेडी मी सही करून एक 5-6 दिवस झालेत. यावरती भानुशाली वकील म्हणतात, ते दिवस धरून तुम्ही पुढचे 30 दिवसामध्ये आकाशला जपा. यावरती भूमी सांगते, हो, माझं लोकेशन ट्रेस होऊ न देता मी आता सगळं करणार आहे, फक्त मला गरज आहे ती नोकरीची. भानुशाली वकील म्हणतात, माझे काही क्लायंट आहेत, त्यांच्याकडे मी तुम्हाला नोकरीसाठी अर्ज देतो आणि तुम्ही त्यांच्याकडे जाऊन या.
भूमी सांगते ठीक आहे असं म्हणत भूमी आता भानुशाली वकिलांचे आभार मानते, नोकरीसाठी बाहेर पडते, जॉब शोधायला लागते. पण ती एका अशा गावात असते की ज्या गावामध्ये तिला आता रागिणी आत्या शोधू पण शकत नाही आणि त्या गावात जरा नोकरी मिळणं पण कठीण असतं. पण भानुशाली वकिलांच्या मदतीने तिला नोकरी मिळणार असते. इकडे रागिणी आकाशला शोधण्यासाठी जंग पछाडते. ज्या ठिकाणी आकाश सापडलेला त्या ठिकाणी स्वतः कार घेऊन फेऱ्या मारते, तिच्या माणसांना कामाला लावते. पण आकाश काही सापडलेला नसतो आणि भूमीने ज्या ठिकाणी येऊन फोन केलेला असतो ते लोकेशन ट्रेस होतं. पण त्या लोकेशनपासून भूमी राहतसुद्धा वेगळ्या गावात असते. ती फोन करण्यासाठी वेगळीकडे येऊन पुन्हा वेगळ्या गावामध्ये जायला लागलेली असते. त्यावरती आता मात्र रागिणी जंग पछाडूनसुद्धा तिला जेव्हा आकाश मिळत नाही त्यावेळेला मात्र रागिणी हतबल होते आणि आता ती एका उस्तादला बोलवते. म्हणजे ज्या उस्तादला मारलं गेलं होतं त्याचा मोठा भाऊ, त्या उस्तादला बोलवते आणि आता त्याला काम सोपवते. पण हुशार भूमी भानुशाली वकिलांच्या डोक्याने चालत असल्यामुळे रागिणीच्या हातात काही येत नाही. तोपर्यंत राजा काकांच्या हातामध्ये नोटीस लागते. हे भानुशाली वकिलांनी केलेलंच काम असतं. राजा काकांच्या हातात नोटीस लागल्यावर राजा काका म्हणतात, काय गं रागिणी, काय आहे हे सगळं? रागिणी म्हणते, बघा ना, मला पण आत्ताच कळलंय की भूमीने माझ्या नावावरती प्रॉपर्टी केली. यावरती राजा काका म्हणतात, अशी काय भूमी ही? रागिणी म्हणते, हो ना, बघा ना. मग राजा काका म्हणतात, ठीक आहे, पण कोर्टाच्या नोटीसनुसार 1 महिन्याच्या आत जर का आकाशने सही नाही केली तर मात्र हे कॅन्सल होईल की नाही. तू एक काम कर, या नोटीसबद्दल भूमीला किंवा आकाशला कुणीच काही बोलायचं नाही आणि म्हणजे मात्र आकाशची सही नाही झाली की हे आपोआप कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला ही प्रॉपर्टी पण नको आणि काहीही नको. आजी म्हणते, का बरं भूमीने असा निर्णय केली? तडकाफडकी जयसिंगपूरला निघून काय गेली आणि आता अचानकपणे प्रॉपर्टी नावावरती करण्याचं नवीन काय नाटक आलं? राजा काका म्हणतात, खरंच मला काही कळत नाही. आणि निघताना ती मला सांगत होती की या सगळ्यांकडे लक्ष ठेवा, आपल्या घरावरती मोठं संकट चालून येते. भूमीला कोणत्या संकटाची चाहूल लागली होती का? असं म्हणत राजा काका रागिणीला प्रश्न विचारतात आणि त्यांना डाऊट येतो. त्यांचा हा डाऊट आता खरा करण्यासाठी मनू त्यांना एकांतात भेटून, ताई मला सुद्धा काहीतरी बोलली, काहीतरी गूढ आहे एवढं मात्र नक्की. असं म्हणत आता मात्र मनूला भानुशाली वकिलांच्याबद्दल माहिती असतं, बाबांनी सांगितलेलं असतं. मनू राजा काकांना भेटायला सांगते. आता मात्र भानुशाली वकिलांनी राजा काकांना सगळा खुलासा केलेला असतो. सत्याचा जबरदस्त खुलासा होतो की मुद्दाम कारस्थानं करत रागिणीने भूमीकडून सह्या घेतल्या, भूमीला घराबाहेर काढलं, आकाशला इथे ठेवण्याचा प्लॅन केला होता. पण भूमी आकाशला घेऊन जाण्यात यशस्वी ठरली. आणि हा सगळा खुलासा झाल्यावरती राजा काका खूप चिडतात. ते तावातावात घरी येतात. रागिणीला सांगतात, कपटीबाई, तुझ्यासोबत राहण्याची मला अजिबात इच्छा नाही. आणि आजीला म्हणतात, हिने भूमीला बाहेर काढले आणि हिने भूमीच्या सह्या घेतल्यात, पौर्णिमाचं नाव फक्त पुढे केलेलं. माझ्याकडे तसे पुरावे आहेत आणि आज मी सांगतोय की या बाईसोबत माझा काही संबंध नाही. मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडणार आणि हे घर मी आकाश आणि भूमी यांच्या नावे पुन्हा करणार, प्रॉपर्टी आणि सगळं. तेव्हाच मी शांत बसणार. तुला आत्ताच्या आत्ता कोर्टाकडून नोटीस आणून मी घराबाहेर काढतो. राजा काकांचा निर्णय आता ठाम झालेला असतो. खऱ्या अर्थाने आकाश भूमीला न्याय मिळत आता भूमी या प्रॉपर्टीची मालकीण बनणार असते.